नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 14 जून रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू होण्यापूर्वी बघा, आपण इथं एक गोष्ट बघणार आहोत. काल मी हॉल ऑफ फेम विषयी एक क्वेश्चन घेतला होता, ज्यामध्ये महेंद्रसिंह धोनी यांना आपण जर बघितलं तर 11वे हॉल ऑफ फेम ठरलेले आहे. ते भारतीय व्यक्ती ज्यांना हॉल ऑफ फेमच्या लिस्टमध्ये ऍड करण्यात आलेला आहे. तर ती न्यूज होती. मग आपण जर बघितलं त्यामध्ये मी सांगितलं होतं की पहिल्या हॉल ऑफ फेम जे आहे ते बिशन सिंह बेदी होते. तर बिशन सिंह बेदी पहिल्या हॉल ऑफ फेम नाहीये मित्रांनो, पहिले भारतीय हॉल ऑफ फेम. मग कोण आहे? तर विनोद मंकड. ठीक आहे, विनोद मंकड हे भारताचे पहिले हॉल ऑफ फेम आहे. हे दुरुस्ती करून घ्या. काल एका मुलांनी सुद्धा कमेंट केली होती, ती कमेंट मी बघितली आणि नंतर जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती सगळी रिचेक केली आणि त्यानंतर विनोद मंकड जे आहे मित्रांनो ते भारतासाठीचे पहिले हॉल ऑफ फेम आहे, हे लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर यांच्या नावाने जे काही एक मंकड रूल पण आहे की जे रनआउट केलं जातं बॉल टाकण्याच्या अगोदर स्टंपला लावलं जातं, तर ते यांच्याच नावावरून पडलेलं आहे ते विनोद मंकड यांच्या. तर ही सुद्धा लक्षात ठेवा. मग सुरुवात करूया आजच्या सेशनला. आपण जर बघितलं तर खान क्वेस्ट मिलिटरी एक्सरसाइज 2025 या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी कोणत्या देशात पोहोचली आहे? तर भारतीय लष्कराची तुकडी खान क्वेस्ट मिलिटरी एक्सरसाइज 2025 साठी मंगोलियामध्ये पोहोचलेली आहे. आपण जर बघितलं तर मंगोलियामध्ये हा युद्ध सराव 14 जून ते 28 जून 2025 पर्यंत चालणार आहे. आता काही मुलांचं म्हणणं असतं की सर लाईन टू लाईन रीड करा म्हणजे पूर्ण, पण ऑलरेडी मी जर ही तुम्हाला सांगितलेलं आहे की मंगोलियामध्ये हा युद्ध सराव होणार आहे आणि हीच लाईन सेम इथंच आपल्याला बघायला मिळणार आहे. मग त्यामुळे आपण परत परत वाचत बसायची इथं काही गरज नाही. फक्त जे जे मेन पॉइंट आहे जे क्वेश्चन मध्ये कव्हर होत नाही तर ते मी तुम्हाला सांगणार. जसं की हा जो युद्ध सराव आहे हा उलान बतोर जी मंगोलियाची राजधानी आहे तिथे याचं आयोजन होणार आहे. आयोजन कधी? तर 14 ते 28 जून दरम्यान होणार आहे. सुरुवातीला जर बघितलं तर हा युद्ध सराव जो आहे तो द्विपक्षीय होता. म्हणजे सुरुवातीला मंगोलिया आणि अमेरिका हे दोन देशच यामध्ये सामील व्हायचे. हळूहळू हा बहुराष्ट्रीय युद्ध सराव झालेला आहे. मग ही याची कितवी आवृत्ती आहे? तर ही याची 22वी आवृत्ती आहे, हे लक्षात ठेवायचे. मग आपण जर बघितलं तर 2003 मध्ये हा युद्ध सराव सुरू झाला होता. अमेरिका आणि मंगोलिया हे दोन देश सुरुवातीला यामध्ये सामील होत होते, पण 2006 पासून हा युद्ध सराव जो आहे तो बहुराष्ट्रीय लष्करी युद्ध सराव बनलेला आहे आणि आता भारत सुद्धा यामध्ये सामील होतो. मग मी तुम्हाला सगळे युद्ध सराव इथं तुमच्याकडून रिवाइज करून घेतो. बघा, भारत आणि फ्रान्समध्ये वरुण हा नौदलाचा युद्ध सराव होतो, शक्ती हा लष्कराचा युद्ध सराव होतो आणि गरुड हा हवाई दलाचा युद्ध सराव होतो. तर भारत आणि फ्रान्समध्ये होणारे युद्ध सराव आपण इथं बघितले. भारत आणि ओमानमध्ये अल नजाह लष्कराचा युद्ध सराव आहे. त्यानंतर नसीम अल बहर हा भारत आणि ओमानमध्येच होणारा युद्ध सराव आहे आणि ईस्टर्न ब्रिज जो आहे तो भारत आणि ओमानमध्ये होणारा तिसरा युद्ध सराव आहे. तर भारत आणि ओमानमध्ये अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज हे 3 सराव होतात. त्यानंतर आपल्या शेजारील जे देश आहे बांगलादेश, तर बांगलादेश आणि भारत बोंगो सागर नावाचा युद्ध सराव आयोजित करते दोन देश. मैत्री नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि थायलंडचा आहे. आता बघा, मैत्री आणि मित्र शक्तीमध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. मित्र शक्ती जो आहे तो भारत आणि श्रीलंकेचा आहे आणि मैत्री जो आहे तो भारत आणि थायलंडचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर डस्ट लीग नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि उझबेकिस्तानमध्ये होतो. एक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिका. त्याचबरोबर भारत आणि अमेरिकेमध्ये एक्स टायगर ट्रायम्फ सोबतच युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव सुद्धा भारत आणि अमेरिकेमध्ये होतो. मलबार युद्ध सरावामध्ये देखील भारत आणि अमेरिका सोबत असतात. मग बघूया आपण इथं. बघा मित्रांनो, एकुवेरिन युद्ध सराव भारत आणि मालदीव मध्ये होतो. युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका. धर्मा गार्डियन भारत आणि जपान. जिमेक्स भारत आणि जपान मध्ये होतो. त्याचबरोबर जर बघितलं मलबार जो आहे तो क्वाड देशांचा युद्ध सराव आहे. क्वाड देशांचा युद्ध सराव आहे ज्यामध्ये भारत, अमेरिका सोबत ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा सुद्धा समावेश आपल्याला बघायला मिळतो. याची सुरुवात भारत आणि अमेरिकेने केली होती, पण हळूहळू आता जपान जे काही ऑस्ट्रेलिया आहे ती सुद्धा याला जॉईन झालेली आहे. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूर मध्ये होतो. काजिंद भारत आणि कझाकिस्तान मध्ये होतो. खंजीर भारत आणि किर्गिस्तान मध्ये होतो. हरिमाऊ शक्ती जो आहे तर तो भारत आणि मलेशियामध्ये होतो. मग इथं सुद्धा कन्फ्युज नाही व्हायचं. मित्र शक्ती आणि हरिमाऊ शक्ती, तर मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका आणि हरिमाऊ शक्ती जो आहे भारत आणि मलेशिया. आणि आपण जर बघितलं तर भारत आणि इजिप्त मध्ये एक युद्ध सराव होतो. चक्रीवादळ त्याचं नाव नाही, चुकून इथं आलेलं आहे.
तर त्याचं नाव बघा, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला एक्झॅक्ट आता त्याचं नाव जे आहे ते आठवत नाहीये. ठीक आहे, तरी पण एकच मिनिट. सायक्लोन नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि इजिप्त मध्ये होतो. ठीक आहे, तर मला प्रॉपर आठवत नाही, पण आय थिंक तेच असणार आहे. आता बघा पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, जर माझं चुकलेलं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जागतिक बाल कामगार विरोधी दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक बाल कामगार विरोधी दिन जो आहे तो 12 जूनला सेलिब्रेट केला जातो. तर बाल कामगार जे आहे तर त्यांच्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस 2002 मध्ये सुरू करण्यात आला होता. बालमजुरी निर्मूलनासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. 12 जूनला दरवर्षी साजरा करण्यात येतो. पहिल्यांदा हा दिवस जो आहे तो 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने याची सुरुवात केलेली आहे. प्रोग्रेस इज क्लिअर बट देअर इज मोर टू डू, लेट्स स्पीड अप एफर्ट्स, अशी यावर्षीची थीम आहे. पुढे जाऊया. कोणत्या राज्यातील पारंपरिक ओजो फेनीला भौगोलिक संकेतन म्हणजे जीआय टॅग जो आहे, जॉग्राफिकल इंडिकेशन जे आहे ते मिळालेलं आहे? तर ओजो फेनी जे आहे तर थोडक्यात असं समजून घ्या की काजूपासून बनवलेली दारू सारखाच एक प्रकार आहे. मग आपण जर बघितलं तर ही कुठली आहे तर गोव्याची आहे. कुठली आहे? गोव्याची आहे. तर आपण जर बघितलं तर ओजो या शब्दाचा अर्थ असतो अग्नी आणि फेनी, फेनी मधलं तिथलं पेय आहे. मग ओजो फेनी हा एक पारंपरिक पेय आहे गोवा राज्यातील. ते काजूच्या फळापासून बनवलं जातं. आपण जर बघितलं तर फेनी, त्याला फेनी म्हणून ओळखलं जातं नॉर्मली भाषेत. मग आपण जर बघितलं तर ओजो हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे अग्नी, आणि अग्नीचा वापर करून बनवलेली काय आहे तर हिला थोडक्यात दारू म्हणता येईल. हे जे काही काजू आहे हे काजूचं जे वरचं फळ दिसतं तर त्यापासून ती बनवली जाते. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये सियामीज फायरबॅक हा पक्षी पहिल्यांदा कोणत्या राज्यात दिसला? तर सियामीज फायरबॅक जो आहे तो अलीकडे उत्तराखंड मध्ये पहिल्यांदाच दिसलेला आहे. बघा मित्रांनो, हा जो पक्षी आहे हा पक्षी थायलंडचा राष्ट्रपक्षी आहे. थायलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि तो पहिल्यांदाच भारतामध्ये उत्तराखंडमध्ये बघायला मिळालेला आहे. ज्याचं वैज्ञानिक नाव लोपुरा डायट्री असं आहे, ज्याला साध्या भाषेत सियामीज फायरबॅक या नावाने देखील ओळखलं जातं. IUCN इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर, तर ही जी काही संस्था आहे तर हिच्या हा कमी चिंताजनक यादीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. हिची रेड लिस्ट आहे. मग या रेड लिस्ट मध्ये सर्वात कमी चिंताजनक या गटामध्ये येतो. म्हणजे आपण जर बघितलं इतका काही धोकादायक गटामध्ये हा आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे पुरेशा संख्येने या पक्षाच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. पुढे जाऊया. थायलंड आशिया खंडामधील एक देश आहे. आसियानचा पार्ट आहे थायलंड. बँकॉक राजधानी आहे. थाई बात चलन आहे आणि अध्यक्ष आहे पेंटोगटान शिनवार्ता. तर या तिथल्या कोण आहे तर राष्ट्रपती आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीच्या 6व्या गव्हर्निंग काउन्सिल बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर बघा NIIF म्हणजे काय तर N फॉर नॅशनल, I फॉर इन्व्हेस्टमेंट, दुसरं जे आय आहे त्याचा अर्थ आहे इन्फ्रास्ट्रक्चर फंड. तर नॅशनल इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडची 6वी जी काही गव्हर्निंग काउन्सिलची जी काही बैठक आहे तर तिचं अध्यक्षपद निर्मला सीतारामन यांनी भूषवलेलं आहे. तर भारतामध्ये पायाभूत क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी एक बैठक घेण्यात येते. काय करायचं काय नाही यावर चर्चा करण्यात येते. आणि आपण जर बघितलं तर या बैठकीमध्ये भारतातील पायाभूत सुविधा विकास आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चर्चा करण्यात येते. आता या बैठकीचा मुख्य उद्देश जो आहे तो सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील भागीदाराद्वारे भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी भांडवल उभारणं हा या बैठकीचा मेन उद्देश आहे. निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्ष होत्या आणि नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. NIIF चा मी तुम्हाला फुल फॉर्म देखील सांगितलेला आहे. जून 2025 मध्ये झालेल्या ऑस्ट्रियन रेस वॉकिंग चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 10 किलोमीटर रेस वॉक चॅम्पियनशिप मध्ये कुणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर ऑस्ट्रियन रेस वॉकिंग चॅम्पियनशिप मध्ये 10 किलोमीटर रेस वॉक चॅम्पियनशिप मध्ये प्रियंका गोस्वामीने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं पुरुषांमध्ये एक रौप्य पदक सुद्धा आलेलं आहे. पुरुषांच्या 35 किलोमीटर जी काही स्पर्धा झालेली आहे रेस वॉकची त्यामध्ये संदीप कुमारने रौप्य पदक जे आहे ते जिंकलेलं आहे आणि रामबाबूने कांस्य पदक जिंकलेलं आहे.
ऑस्ट्रियामध्ये ही स्पर्धा झालेली आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस सुरू केलेले आहे. या बॅचेसमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहे. जसं की राज्यसेवेमध्ये NCERT स्टेट बोर्ड लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, आन्सर रायटिंग, नोट्स, टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी असणार आहे. प्लस 21,000 PYQ विथ स्पष्टीकरण तुम्हाला बघायला मिळणार आहे या बॅचमध्ये. सेम कंबाईनच्या बॅचमध्ये देखील तुम्हाला ते PYQ मिळेल. विषयानुसार, टॉपिकनुसार, एक्सप्लेनेशननुसार ते PYQ तुम्हाला त्यामध्ये दिले जाणार आहे. त्याचबरोबर या 21,000 PYQ ची एक स्पेशल बॅच आहे, ज्यामधून जर परीक्षेमध्ये 100 क्वेश्चन येत असेल तर 70+ क्वेश्चन यामधूनच तुमचे बरोबर येऊन जातील. त्याचबरोबर राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार आपण भूगोल ऑप्शनलची बॅच सुरू केलेली आहे, तर ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपली कंबाईन मुख्य परीक्षेसाठी यशोदय बॅच आहे. आता या सगळ्या बॅचेसवर 50% पेक्षा जास्त डिस्काउंट ऑलरेडी सुरू आहे. ॲडिशनल डिस्काउंट जर मिळवायचं असेल तर तुम्हाला आपला ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या बॅचेसवर क्लिक करायचंय. क्लिक करून डायरेक्ट पेमेंट नका करू. तिथं तुम्हाला ऑप्शन दिसल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. मग यावर जसं तुम्ही क्लिक करणार तिथं कुपन कोड टाका CJ Live. मग तुम्हाला फी मध्ये अजून डिस्काउंट मिळेल आणि मग तुम्ही कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर या बॅचेसमध्ये या सगळ्या विषयांच्या नोट्स सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर आपले रेग्युलर टाइम टेबलनुसार लेक्चर चालू आहे. ज्यांनी बॅच घेतली तर त्यांचे लेक्चर सुरू झालेले. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर लेक्चर अटेंड करा आणि बॅच जॉईन करा. सुरुवात करूया 7व्या क्वेश्चनला. जून 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी राजभाषा नियमन 2025 अधिसूचित केले आहे? आता बघा मित्रांनो, थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो. आई आपल्याला जी भाषा शिकवते तिला म्हटलं तर मातृभाषा. आई आपल्याला जी भाषा शिकवते तिला काय म्हटलं तर मातृभाषा. आपण बाहेर बोलण्यासाठी जी भाषा वापरतो तिला म्हटलं तर बोलीभाषा. ठीक आहे, नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. आई आपल्याला जी भाषा शिकवते, घरात आपण जी भाषा बोलतो तिला म्हटलं तर मातृभाषा. बाहेर जाऊन आपण जी मित्रांसोबत वगैरे भाषा बोलतो तिला म्हटलं तर बोलीभाषा. जसं की आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठी ही काय मातृभाषा पण आहे आणि बोलीभाषा पण आहे. आता समजा एखादा व्यक्ती आहे कोकणातला, तर कोकणी ही झाली त्याची मातृभाषा आणि बाहेर येऊन तो मराठी बोलतोय ती झाली त्याची बोलीभाषा. त्याचबरोबर जर बघितलं तर जी काही आपण म्हणूया एखाद्या देशाची समजून घ्या राष्ट्रभाषा अशी डिक्लेअर केली जाते. समजून आपल्या देशासाठी कोणती राष्ट्रभाषा डिक्लेअर केलेली नाही म्हणून उदाहरण नाही देऊ शकत, पण जसं की अमेरिका वगैरे आहे त्यांची इंग्लिश ही राष्ट्रभाषा आहे. आपण जर बघितलं आणि जे काही देशातील कामकाज चालवलं जातं त्यासाठी वापरली जाते राजभाषा. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये कामकाज चालवण्यासाठी जी वापरली जाते तिला म्हटलं तर प्रादेशिक राजभाषा. मग आपण जर बघितलं तर केंद्रशासित प्रदेशासाठी जी काही प्रादेशिक राजभाषा आहे तर त्यासाठी नियमन जे आहे, अधिसूचना जे आहे तर त्या अलीकडे करण्यात आलेले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून. तर या कोणत्या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहेत? लडाखशी संबंधित आहे. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुमचं कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली की नाही, येस और नो. ठीक आहे. तर जून 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी राजभाषा नियमन 2025 अधिसूचित केले? तर लडाखसाठी केलेले आहे. आता या नियमांमध्ये काय आहे तर ते आता आपण बघूया. आपण जर बघितलं तर 3 जून 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी लडाख अधिकृत भाषा नियमन 2025 अधिसूचित केले आहे. हे नियमन संपूर्ण लडाख प्रदेशात प्रभावी झाले आहे. या नियमावलीनुसार इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी, पुर्गी या भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे. लडाखच्या बहुभाषीय संस्कृतीच्या वारशाचे संवर्धन आणि स्थानिक लोकांचा प्रशासकीय सहभाग वाढवणे आणि प्रशासन मजबूत करणे या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल आहे. लक्षात ठेवायचंय जे काही मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये TVS मोटर्स कंपनी लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुणाची नियुक्ती केली आहे? तर TVS मोटरचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे सुदर्शन वेणू. TVS मोटर जी आहे मित्रांनो तामिळनाडू मध्ये स्थापन करण्यात आलेली तामिळनाडूमधला एक TVS ग्रुप आहे आणि त्या TVS ग्रुप मार्फत एक सुरू करण्यात आलेली TVS मोटर्स नावाची कंपनी आहे. TVS ग्रुप 100 वर्ष जुना आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर जून 2025 मध्ये चेन्नई तामिळनाडूमध्ये जी काही TVS मोटर कंपनी आहे
तर तिचे नवीन व्यवस्थापकीय संचालक जे आहे आणि त्याचबरोबर जे काही नवीन चीफ मॅनेजिंग डायरेक्टर जे आहे तर ते सुदर्शन वेणू जे आहे CMD बनलेले आहे. आपण जर बघितलं, ओके ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. TVS मोटर्स जी आहे तर TVS मोटर्सची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली. पण TVS ग्रुप जो आहे तो 100 वर्षापेक्षा जुना ग्रुप आहे. TVS जी आहे ती दुचाकी आणि 3 चाकी वाहनं जी आहे ती भारतात बनवत आहे. मुख्यालय चेन्नई तमिळनाडूमध्ये आहे. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू निकोलस पुरन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तर जे क्रिकेट प्रेमी त्यांना सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे, आक्रमक खेळाडू, जो IPL मध्ये लखनौ सुपर जायंट्स कडून खेळतो. तर याने काय केलेले, अलीकडे आपली निवृत्ती जाहीर केली. तर ही निवृत्तीची लिस्ट जी आहे ती खूप मोठी आहे. निकोलस पुरनचं वय जे आहे ते 29 वर्ष आहे. त्याने कोणतेही कारण न देता आपण जर बघितलं निवृत्ती जाहीर केली. यावर्षी रोहित शर्मा, आपण जर बघितलं तर रोहित शर्मा, विराट कोहली, रोहित शर्माने अलीकडे टेस्ट क्रिकेटमधून, विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून, त्याचबरोबर जर बघितलं तर मॅक्सवेल याने निवृत्ती जाहीर केलेली आहे. म्हणजे असे खूप सारे खेळाडू आहे. आता निकोलस पुरन झाला या लिस्टमध्ये अजून एक. तर बरेचसे जे काही देशाचे मेन खेळाडू आहे ते निवृत्त होताना आपल्याला बघायला मिळत आहे. श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज झाला, त्याने अलीकडे निवृत्ती घेतलेली आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल असिस्टन्सच्या परिषदेत भारताच्या वतीने कुणी सहभाग घेतला? तर भारताचे जे ज्ञानेश कुमार आहे, भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे ज्ञानेश कुमार. मग यांनी स्टॉकहोम, आपण स्वीडनमध्ये स्टॉकहोम या ठिकाणी झालेली जी काही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी, ठीक आहे, म्हणजे लोकशाही आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर निवडणुकांविषयीची एक परिषद आयोजित करण्यात आली होती स्टॉकहोम या ठिकाणी. तिथं भारताचं प्रतिनिधित्व भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी ज्ञानेश कुमार यांनी एक महत्त्वाचं भाषण जे आहे ते दिलेलं आहे. मग आपण जर बघितलं त्या भाषणामध्ये भारतीय निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता, तिची गुंतागुंत आणि निवडणूक प्रक्रियेची मजबूती यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर या परिषदेचं आयोजन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर असिस्टन्स इन डेमोक्रेसी अँड इलेक्शन या संस्थेद्वारे केलं जातं. पुढे जाऊया. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर आचार्य प्रशांत यांना सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मग आपण जर बघितलं तर ग्रीन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आचार्य प्रशांत यांना आपण जर बघितलं सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार जो आहे तो दिलेला आहे. तर पर्यावरण संवर्धन, हवामान बदल जागरूकता आणि निसर्ग या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. बघा मित्रांनो, जून 2025 मध्ये गुजरातमधील कोणत्या शहरामध्ये एअर इंडिया बोईंग 787 ड्रीम लाइनर विमान आपण जर बघितलं तर AI-171 उड्डाणानंतर लगेच कोसळलेलं आहे? तर एकदम मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे मित्रांनो. या दुर्घटनेमध्ये जवळपास सगळे प्रवासी क्रू मेंबर्स जे आहे तर त्यांचा मृत्यू झालेला आहे. फक्त एकच प्रवासी जो आहे 11 नंबरच्या सीट वर बसलेला प्रवासी होता तर तो इथं वाचलेला आहे. बाकी सगळे प्रवासी जे आहे तर त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर लाखोत एक अशी घटना ही घडलेली आहे. आपण जर बघितलं तर विमान चालक जे होते तर ते सुद्धा कसे होते, एक्सपिरियन्स होते. पायलटला सुद्धा 8000 तासांपेक्षा जास्त विमान चालवण्याचा एक्सपिरियन्स होता. पण आपण जर बघितलं तर काय घडलं हे अजून समजलेलं नाहीये. ब्लॅक बॉक्स जी आहे सध्याची अपडेट जी आहे तर विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स असतो. विमान जेव्हा कोसळतं तेव्हा काय घडतं तो सगळं रेकॉर्ड करतो आणि मग तो ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. पण त्याच्यामधून आता इन्फॉर्मेशन गोळा करणं सुरू आहे. तर लवकरच आपल्याला समजेल की काय झालं होतं, कारण दोन्ही इंजिन फेल झाले होते आणि दोन्ही इंजिन फेल झाल्यामुळे हा अपघात घडला होता. मग आपण जर बघितलं तर यामध्ये जे काही आपण जर बघितलं लोक होते 242 लोक होते, 2 पायलट होते, केबिन क्रू होता, एअर हॉस्टेस वगैरे होत्या. त्याचबरोबर गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते विजय रुपानी. हे सगळ्यांचं यामध्ये निधन झालेलं आहे. फक्त एकच प्रवासी जो आहे तो वाचलेला आहे. हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याने उड्डाण केलं होतं. प्रश्नाचं उत्तर आहे अहमदाबाद. हे तुम्हाला सांगायचंच राहून गेलेलं आहे. तर बघा आता टेस्ट क्वेश्चन आजचे काय आहे तुमच्यासाठी. तर खाना क्वेस्ट मिलिटरी एक्सरसाइज 2025 ची आवृत्ती काय आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे.
त्याचबरोबर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल असिस्टन्स परिषद जी आहे तर ती कोठे आयोजित करण्यात आली आहे हे सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर बालकामगार विरोधी आर्टिकल म्हणजे कलम जे भारतीय संविधानामध्ये ते कोणतं आहे तर हे तुम्ही मला सांगायचं आहे. ही आजच्या टेस्टचे क्वेश्चन. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर जे आहे तर ते आवडलं असेल. तर लेक्चर लाईक करा. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल इंस्टा पेज फॉलो करून ठेवा म्हणजे बाकीच्या लेक्चरचे अपडेट मिळून जाईल. आणि आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचे असेल तर आजच डाउनलोड करा आणि CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड आहे तर त्याचा फायदा घ्या ॲडिशनल डिस्काउंट मिळवण्यासाठी. थांबूया आपण इथं. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.